पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। पुण्यातील फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोरची ही धक्कादायक अशी घटना आहे। ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई सुरू असताना महिला पोलिसाला जाळण्याचा प्रयत्न केला गेलाय। आरोपी संजय साळवे याला पोलिसांनी सध्या ताब्यात घेतल्याचं समजतंय। आरोपींना दारू पिऊन कृत्य केलं असल्याची माहिती सुद्धा समोर येते। विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला आणि पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत। तर या घटनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गृह खात्यावर हल्लाबोल चढवलाय। तसेच नाना पटोलेंनी सुद्धा हल्लाबोल केलाय। पाहूयात। आता आत्मचिंतन करावं। गृह खात्याने गृहमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्थेची काय स्थिती आहे, किती बिकट झाली आहे आणि किती भयावह झाली आहे। दिवसाढवळ्या अधिकाऱ्यावर जर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न होत असेल पोलीस अधिकाऱ्यांचा, दिवसाढवळ्या तरुणींना रस्त्यावर पेट्रोल मारलं जात असेल, तर हे राज्य हे आता कायदा आणि सुव्यवस्थेचा लवलेशही राहिला नाही। राज्यात ही परिस्थिती आता निर्माण झाली आहे। राष्ट्रात कायदा सुव्यवस्था कुठे राहिली? पोलीस सुरक्षित नाही महाराष्ट्रात। त्यामुळे फडणवीसांना आम्ही ते वारंवार सांगतो की तुम्ही गृहमंत्री आहात राज्याचे, नुसत्या घोषणा करण्याने नाही, कृतीमध्ये काय प्रशासन, सरकार आणि त्याच्यातलं प्रशासनातला पोलीस हा आता कुठं कळायलाच कारण नाही। पोलिसांचीच किंमत या सरकारने कमी केलेली आहे। त्याचा परिणाम आहे की मुंबईमध्ये वाहतूक लेडीज पोलिसांवर पुण्यात ही घटना घडणं हे स्वाभाविक।